रामराम मंडळी, आपण दुसऱ्यांदा ह्याच ठिकाणी आलो आहे स्वयंपाकाला. जगाचे मालक दत्तगुरू आहेत. दत्तगुरूंच्या चरणी आपला साष्टांग दंडवत. त्यांच्या दारात आपला स्वयंपाक आहे दुसऱ्यांदा. माझे कारभारीन आमचे सासरे दादा इकडे बघा. हाय, आमचे दादा पण चांगले स्वयंपाक करतात बरं का. हां, आमचे सासरे आहेत. आणि आजचा मेनू असा आहे, पुलाव आहे, बटाटा आणि वाटाणा भाजी आहे आणि पुरी. आणि आपल्याला बुंदी बनवायची, डायरेक्ट काढायची, पाकात टाकायची आणि सुकी करायची. असा आपला बुंदी आहे आजची बुंदी. बघा कशी करतो. वेगळ्या पद्धतीची बुंदी आहे बरं का. पीठ मळलेलं आहे, डायरेक्ट पाकात टाकायची. असा पाक केला आहे आधी. आज आपल्याला डायरेक्ट पाकात टाकायची. तेलातलं पाकातलं लगेच सुकायला येणार आहे बुंदी. एक मिनिट टाका. बघा इकडे अशी सुकी होते नाही का. अशी काढायची, कच्ची काढायची नाही, जास्त कच्ची काढायची नाही. डायरेक्ट पाकात. बघा नाही का, पाकात. ते जरा सगळं पण करावं लागतं. पाकात भिजायला टाकलेले आहे. भिजली बरं का. लगेच काढायची, लय वेळ थांबायचं नाही. चांगली नितळायची नाही का. इथं बरं नितळा ठेवायची पाकात. हे आपली सिस्टीम आहे बघा. चांगली अशी पाणी मुरून, पाक मुरून द्यायचा ठीक आहे. बघा इथं लगेच टाकायचं. इथं पण मुरतो पाक. इथं सगळा पाक मी काढतो. लगेच उचलायचं.
आता ही डायरेक्ट पाकात टाकलेली बुंदी आहे बरं का. एकदम पाक केला नाही काय नाही, पहिल्यासारखी नाही. ही एकदम पाक केला, पाकात टाकली आणि कलर टाकला. वा 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 काय मोती दिसतात. वा 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 वा. पटाणाला कांदा, लसूण, अद्रक आणि टोमॅटो भाजायचं. आता टाकलाय लसूण आणि अद्रक भाजत आलाय. आता अजून थोडं भाजायचं, नंतर टाकायचं. आता टाकलं बघा टमाटर, चांगलं भाजून द्यायचं. आता ब्राऊन ब्राऊन होऊन द्यायचं चांगलं, टेस्ट चांगली येते. चला आता पीठ मळा घ्यायचं आहे आपल्याला. ह्यात मैदा टाकलाय, गव्हाचं पीठ टाकलंय, मीठ टाकलंय, हलवलंय. ह्यात तेल टाकतो थोडंसं आणि पाणी टाकून मळायला घेतो. मसाला मिक्स करून घेऊ. पुलाव्याचा मसाला, वाटाणा बटाट्याचा मसाला मिक्स करून घ्यायचा. सगळं मिक्स करून घ्यायचं बघा आता, कारण फोडणी टाकताना वेळ नसतो जास्त. केला मिक्स बरं का मसाला. आता हे भाजीचा मसाला आहे आणि ही मसाले भाताचा मसाला आहे. सगळा मिक्स केला आहे बघा. आता डायरेक्ट फोडणी. मसाला भात टाकतोय आपण. जिरी, लय ताव कमी करायचा, लय ताव कडक करायचा नाही. मिरची थोडंसं तडतड भाजून घ्यायचं. मिरची भाजून घ्या. हे शेंगदाणे भिजवलेले टाकले तुम्हाला. वाटाणे पण टाकायचे. शेंगदाणे भिजवलेले टाकायचे. वर पुढं गंजाचे भाताला फोडणी दिली बरं का. आता मस्त. आता उकळी फुटली की टाकायचा मसाला भात. त्याला आता आपल्याला तांदूळ टाकलाय बघा, बरोबर होणार. आता हे पाणी लागणार नाही, काय नाही काय नाही. एकदम मसाला भात पहिल्यांदा केला आहे आपण. पहिल्यांदा म्हणजे मला माहीत आहे कसं करायचं, सगळं व्यवस्थित आहे. पण पुलाव जास्त चालतो. कढीपत्ता, कोथिंबीर, मसाला. हे आपण मगाशी मिक्स केलेला मसाला. शेंगदाणे, त्याने थोडी पुरी आहे, लय नाही पुरी. 1 तासात पुरी होणार. पुरी हे का नाही, करपवायची पण नाही.